18 जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस आहे। आज दुपारी 4 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरसेवकांचा क्लास घेणार आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगरसेवकांना मार्गदर्शन केले जाईल। नगरसेवकांचा उत्तनमधल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण वर्ग। धाराशिव बीड लातूर विधान परिषदेसाठी भाजपची सावध अशी खेळी। मतदारांना अज्ञात स्थळी सहलीवरती पाठवलं। कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून नगरसेवक सहलीवर तुळजापूर, कळंब, नळदुर्ग, उमरगा नगर परिषदेचे नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणी पाठवल्याची माहिती। नांदेडमधील काँग्रेस नगरसेवकांची गोव्यामध्ये झापूक रील। विधान परिषद निवडणुकीमध्ये नगरसेवक फुटू नये म्हणून राष्ट्रवादीचे नगरसेवक गोव्यामध्ये सहलीसाठी गेलेत। नगरसेवकांचे बीच आणि रिसॉर्टवरच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला। काँग्रेसची टीका। धाराशिवमधल्या सहलीला गेलेल्या महायुतीच्या नगरसेवकांचा अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती देखील फेरफटका। कळंब, तुळजापूर, उमरगा नगर परिषदेचे नगरसेवक सहलीला गेले। निवडणुकीमध्ये दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीची सावध भूमिका। मतदानापूर्वी सर्व नगरसेवक मतदारसंघामध्ये परत येणार आहेत। बुलढाण्यामधल्या मेहकरच्या नगर परिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात गेलेली आहे। काँग्रेसचे 9 नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोबत आहेत। नगराध्यक्ष किशोर गारोळे यांना काँग्रेसचा पाठिंबा। शिवसेनेला मेहकरमध्ये धक्का। सोलापूर महानगरपालिकेमधील भाजप नगरसेवकांसाठी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी व्हीप जारी। भाजपच्या सर्व 316 नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आला। पक्षाच्या आदेशाचं पालन करण्याच्या देखील सूचना। हिंगोली परभणीच्या जागेवरती महायुतीचा उमेदवार निवडून येणार आहे। संतोष बांगर यांनी विश्वास व्यक्त केला। नावंदर आणि देशमुख या दोन्ही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल असा दावा देखील बांगर यांनी केला आहे। मोठं मताधिक्य शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं आहे आणि महाविकास आघाडीमध्ये तर पहिलीच बिघाडी झाली। त्याच्यामध्ये एक मला वाटते काहीतरी देशमुख उभे आहेत आणि एक नावंदर उभे आहेत। मला तरी असं वाटतं की या दोघांचं सुद्धा डिपॉझिट त्या ठिकाणी राहणार नाही हे मला खात्री आहे। विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधल्या येवल्यामध्ये महायुतीच्या हालचालींना वेग आलाय। आमदार किशोर दराडे यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेतली आहे। महायुतीचा धर्म पाळणार असल्याची बैठकीच्या नंतर समीर भुजबळ यांची भूमिका। चंद्रपूर महानगरपालिकेमधील धानोरकर गटाच्या 18 नगरसेवकांची नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये धाव। चंद्रपूर महानगरपालिकेमधील काँग्रेसचा गटनेता बदलण्याची मागणी। वडेट्टीवार गटाशी संबंधित गटनेते राजेश अडूर यांना बदलण्याची मागणी। शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन 19 जूनला मुंबईमध्ये पार पडेल। या सोहळ्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जय्यत तयारी। माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिनाचा सोहळा पार पडणार आहे आणि उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबईमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करेल। 2 दिवसांपूर्वी मुंबईमधील गोरेगाव नेस्को या ठिकाणी शिवसेना आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या सूचना 19 जूनला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। नाशिकच्या मनमाडमध्ये नगर परिषदेच्या 3 रिक्त जागांसाठी 20 जूनला पोटनिवडणूक। मनमाड नगर परिषद 2 तसंच पेठ नगरपंचायतीमधील 1 रिक्त पदासाठी 20 जूनला मतदान होणार आहे। राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होत आहे। 22 जून ते 10 जुलै या कालावधीमध्ये हे अधिवेशन मुंबईत होईल। 14 दिवसांचं हे अधिवेशन असणार आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमुक्ती आणि पीक विम्याच्या मागणीसाठी बुलढाण्यामध्ये कालपासून हे आंदोलन सुरू झालंय। अनेक कार्यकर्ते आणि समर्थकांची आंदोलनाच्या स्थळी गर्दी। अकोल्यामधल्या बार्शी टाकळीमध्ये राष्ट्रवादीसह काँग्रेसला मोठा धक्का। नगरपंचायतीमधील 10 नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला। काँग्रेसचे 4, राष्ट्रवादीचे 2 आणि 4 अपक्ष नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 19 जूनला 1 दिवसांच्या नागपूरच्या दौऱ्यावर। राजनाथ सिंह अंबाझरी इथल्या आयुध निर्माणीच्या नव्या संरक्षण उत्पादक प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत। या प्रकल्पामुळे भारताचं अत्याधुनिक संरक्षण साहित्याच्या उत्पादनाला चालना मिळेल। मराठवाड्यामधल्या 8ही जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली।
सरसकट कर्जमुक्तीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा सरकारच्या विरोधात एल्गार. नको अटी शर्थी, आम्हाला द्या संपूर्ण कर्जमुक्ती, अशी घोषवाक्य. काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या प्रकरणाचा निकाल लांबणीवर. या प्रकरणाचा निकाल आता 20 जूनला होणार आहे. मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेले पद्मसिंह पाटील रुग्णवाहिकेमधून कोर्टात. या प्रकरणामधील मुख्य शूटर पिंटू चौधरीवरती अनेक गंभीर आरोप आहेत. 20 जूनला सगळ्या आरोपींना हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश. संविधानाच्या मार्गाने 20 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया. न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. हत्येमुळे राजकीय विरोधक संपत नसतो, नवा तयार होतो, ओमराजे निंबाळकर यांचं विधान. अजून काही जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी सन्माननीय कोर्टानं या निकालाची तारीख 20 जूनला ठेवलेली आहे, म्हणजे अजून 4 दिवसानं. अपेक्षा इतकीच आहे की आमच्या दोन्ही कुटुंबांनी ही 20 वर्ष 13 दिवस अविरतपणे संघर्ष केलाय आणि सन्माननीय न्यायालयाकडनं न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे. देशात आणि राज्यामध्ये काँग्रेसची तब्येत बिघडली आहे. अमरावतीमध्ये शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांची काँग्रेसवर टीका. विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला योग्य उमेदवार उभे करता आले नसल्याची टीका. मला वाटतं महाराष्ट्रातच नाही, देशातली काँग्रेसची तब्येत बिघडलेली आहे. तुम्ही सांगा का आज राज्यामध्ये 6 विधान परिषदच्या जागा अविरोध होत्या. मी बोलायला नाही पाहिजे असं, पण त्या अविरोध होतं म्हणजे काँग्रेस कुठं गायब आहे? एवढा मोठा पक्ष साधा एक आमदार उभा करू शकत नाही. 22 जून पर्यंत भारतामध्ये टेलिग्रामवरती निर्बंध. नीट परीक्षेच्या संबंधी सरकारचा मोठा निर्णय. टेलिग्राम या ॲपवरती मेसेज एडिट करण्याचा पर्याय डिलीट झालेला आहे. सरकारच्या निर्णयाचे एनटीएनं स्वागत केलंय. 21 जूनला नीटची फेरपरीक्षा होणार आहे. प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ महाराष्ट्रामधील आरटीओ कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. या संपामुळे राज्यभरामधील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधल्या अनेक सेवा ठप्प. एसटी बस सेवेच्या भाडेवाढीला 1 महिन्याची मुदतवाढ. इंधनवाढीमुळे एसटीच्या भाड्यामध्ये 10% वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. 15 जुलैच्या नंतर एसटीची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये सीएनजी आणि पीएनजी महागला. सीएनजीच्या दरामध्ये किलोमागे 1 रुपयांची तर पीएनजीच्या दरामध्ये 85 पैशांची वाढ झाली. दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागतोय. डिझेल आणि हवाई इंधनाच्या निर्यात शुल्कामध्ये वाढ झाली आहे. डिझेलच्या निर्यात शुल्कामध्ये प्रति लिटर 50 पैशांची वाढ झाली. डिझेलवरती आता 14 रुपये निर्यात शुल्क. एटीएफवरचं निर्यात शुल्क प्रति लिटर 12 रुपये 5 पैसे असणार आहे आणि पेट्रोलवरचं निर्यात शुल्क हे 1 रुपया 5 पैसे इतकं कायम आहे. भीमाशंकर देवस्थानाकडून व्हीआयपी दर्शन व्यवस्थेला पूर्णविराम. व्हीआयपी आणि सर्वसामान्य भाविकांसाठी एकच नियम. देवस्थानाचा हा मोठा निर्णय आहे. दर्शन व्यवस्थेमध्ये समानता आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय लागू. कोल्हापूरच्या नांदणी मठामधल्या माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झालाय. महिनाभरामध्ये माधुरी हत्तीणीला पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये आणण्यासाठी तयारी सुरू. 2 दिवसांपूर्वी वनताराची तज्ज्ञ टीम नांदणीमध्ये दाखल. मान्सून रखडल्यामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 72% कमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये राज्यात मान्सूनची प्रगती अपेक्षित आहे. महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये सरासरी 21.3 मिलीमीटर पावसाची नोंद. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांनी तळ गाठलाय. अवघा 10% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पुढच्या आठवड्यापासून 20% पर्यंत पाणी कपात करण्याचा विचार आहे. मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार, तुळशी या 7 धरणांमधून मुंबईला दररोज 4100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा. पुणे शहरामध्ये पाणी कपातीला सुरुवात झाली आहे. शहरामध्ये 1 दिवसाच्या आड पाणी पुरवठा सुरू आहे. खडकवासला धरण साखळीमधील पाणी साठ्यामध्ये घट. मान्सून लांबल्यामुळे नाशिककरांवरती पाणी कपातीचं संकट गडद झालंय. 10 धरण प्रकल्पामधला पाणी साठा 10% कमी झालाय. पुढच्या आठवड्यामध्ये पाणी कपातीच्या संदर्भात निर्णयाची शक्यता. जिल्ह्यामधील 28 धरणांमध्ये 19% पाणीसाठा उपलब्ध. डोंगरामध्ये असणाऱ्या पाझर तलावामधून टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू. आतापर्यंत 73 गावांमधील 258 वाड्यांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा.
बीडच्या अंबाजोगाईमधील वाण धरणाच्या बाजूला असलेल्या कालव्यामध्ये शेकडो मोटारींनी पाण्याचा अवैध उपसा. मान्सून लांबणीवरती पडल्यामुळे राखीव ठेवलेल्या पाण्याचा परिसरामधल्या शेतकऱ्यांनी उपसा करायला सुरुवात केली आहे. परळीसह परिसरामधील 15 गावांना वाण धरणामधून पाणी पुरवठा केला जातो. भंडाऱ्याच्या बावनथडी धरणामध्ये केवळ 13% पाणीसाठा आहे. तुमसर आणि मोहाडी तालुक्यामध्ये सिंचनाचा प्रश्न गंभीर बनलाय. धरणाचे सर्व दरवाजे आणि कालवे पूर्णपणे बंद. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या राहुरीमधील मुळा धरणामध्ये 10% पाणीसाठा आहे. एप्रिल महिन्यापर्यंत धरणामध्ये तब्बल 52% इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध. राखीव पाणीसाठा ठेवण्याच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या सूचना. सांगलीमधील वेदांत बंडगर हत्या प्रकरणामधल्या आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी. सांगलीमधील हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा 14 वर्षाच्या नातवाची डोळ्यात गोळ्या घालून हत्या झाली आहे. जळगावमध्ये मुंबई नागपूर महामार्गावरती ट्रकला भीषण आग लागली. टायर फुटून लागलेल्या आगीमध्ये ट्रक पूर्णपणे जळून खाक झालाय. सांगलीमधल्या कुपवाड औद्योगिक परिसरामधील काननवाडी रोडवरच्या पटेल हळद मिलला भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. खराब रस्त्यांमुळे रुग्णवाहिका पोहोचू न शकल्यामुळे प्रसूतीनंतर 25 वर्षाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. चंद्रपूरच्या जिवती तालुक्यामधल्या दुर्गम भागामधल्या घोडनकप्पी गावातली ही घटना आहे. घोडनकप्पी हे तेलंगणा सीमेवरती आहे. गावामध्ये पक्का रस्ता नाही आहे. यूपीएससीच्या 24 मे रोजीच्या प्रिलिम्सचा निकाल जाहीर. 13,300 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र झाले. 933 पदांसाठी त्यांनी परीक्षा दिली होती. साधारणपणे 8.25 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. IAS, IFS आणि IPS या पदांसाठी ही परीक्षा झाली आहे. कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कुरुंदवाड नगर परिषदेच्या समोर अंकुशच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय. मात्र आंदोलकांना ताब्यात घेतल्यामुळे तणावही निर्माण झाला.